ठीक आहे, चला. तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. हो, नक्कीच. आपल्याकडे आज एक खूपच वेगळा धर्मशास्त्रीय दस्तऐवज आहे. त्याचं मूळ नाव कोरियन भाषेत आहे. हो, 1610 येशुनीम केस उरिरुल गुवन हाशिनन हानानी मिशिदा. ज्याचा ढोबळ अर्थ होतो प्रभू येशू हाच देव आहे जो आपल्याला वाचवतो. बरोबर. आता हे शीर्षक वाचून वाटेल की हा ख्रिस्ती धर्मावरचा एक सामान्य ग्रंथ आहे, पण तसं नाहीये. अजिबात नाही. हा स्रोत 10 आज्ञांकडे केवळ नियमांची यादी म्हणून पाहत नाही, तर एका वैश्विक रणांगणाचा नकाशा म्हणून पाहतो. म्हणजे प्रत्येक आज्ञा ही देव आणि सैतान यांच्यातली एक वैचारिक लढाई आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या चर्चेचं ध्येय फक्त या आज्ञा समजून घेणं नाही, तर त्यामागचं नाट्य समजून घेणं आहे. हो, त्यामागे दडलेलं वैश्विक नाट्य म्हणजे तारण, उपासना, मूर्तीपूजा आणि आपल्या अस्तित्वाचा अंतिम हेतू, या सगळ्यावर हा स्रोत एक अत्यंत येशू केंद्रित प्रकाश टाकतो. म्हणजे जुन्या आज्ञांवर एक नवी आणि धाडसी दृष्टी. हो, अगदी तसंच. मी तो देव आहे ज्याने तुम्हाला इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. हो, तीच आपली सामान्य समज आहे. पण हा स्रोत म्हणतो, 1 मिनिट थांबा, तुम्ही चुकीच्या नायकाकडे पाहत आहात. त्यांच्या मते खरा तारणारा अगदी पहिल्या वाक्यापासून येशू आहे. अगदी. स्रोत अनुवाद 5.6 ची पुनर्व्याख्या करतो. तो म्हणतो की इजिप्तची गुलामगिरी ही केवळ एक भौतिक घटना नव्हती. अच्छा. तर ती एका मोठ्या आध्यात्मिक गुलामगिरीचं प्रतीक होती, पापाची गुलामगिरी. म्हणजे जसं देवाने इस्रायलांना इजिप्तमधून बाहेर काढलं, तसं येशू आपल्याला अंधाराच्या प्रदेशातून आणि पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करतो. आणि इथेच योहान 8.34चा संदर्भ येतो नाही का? बरोबर. जिथे येशू म्हणतो की जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. म्हणजे हा स्रोत भौतिक इतिहासाला थेट आध्यात्मिक सत्याशी जोडतोय. हो. मग खरी मुक्ती देणारा कोण, यावर या स्रोताचा काय दृष्टिकोन आहे? त्यांच्या मते खरी मुक्ती केवळ पुत्र म्हणजे येशूच देऊ शकतो. कारण तोच आहे ज्याने पापाच्या शक्तीवर विजय मिळवला आहे. त्यामुळे जेव्हा पहिली आज्ञा सुरू होते तेव्हा या स्रोताच्या दृष्टिकोनातून देव म्हणत आहे की येशूच तो देव आहे ज्याने खरी मुक्ती दिली आहे. आणि हीच या सगळ्या चर्चेची पायाभरणी आहे. अगदी. आणि याच पायावर पहिली आज्ञा येते, माझ्याशिवाय तुझे दुसरे देव नसावेत. पण हा स्रोत यालाही एक वेगळं वळण देतो, बरोबर ना? हो, खूप मोठं वळण. स्रोत याला येशूपेक्षा मोठे तुझे दुसरे देव नसावेत असं मानतो. आणि इथेच देव आणि सैतान यांच्यातील संघर्षाला सुरुवात होते. हो, उपासनेचा मूळ प्रश्न आहे. तुम्ही कोणाला देव मानता, स्वतःला की देवाला? या स्रोतानुसार सैतानाने स्वतःची उपासना केली आणि मानवालाही तेच करायला प्रवृत्त केलं. उत्पत्ती 3.5 मध्ये सर्प हव्वेला काय सांगतो? की ते फळ खाल्ल्यावर तुम्ही देवासारखे व्हाल. म्हणजे तुम्ही स्वतःचे देव व्हाल. आणि हीच लढाई पुढे येशूच्या परीक्षेतही दिसते. अगदी थेट. रानामध्ये सैतान येशूची परीक्षा घेतो. पहिली परीक्षा काय होती? तू दगडांना भाकरी बनव. हो. आता वरवर पाहता ही भूकेची परीक्षा वाटते. पण स्रोत म्हणतो की ही उपासनेची परीक्षा होती. बरोबर. सैतान म्हणत होता, तू देवाच्या शब्दावर नाही तर तुझ्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहा. तू स्वतःच तुझ्या गरजा पूर्ण करणारा देव हो. म्हणजे येशूचं ते उत्तर केवळ एक चांगलं प्रत्युत्तर नव्हतं. नाही. तर तो अस्तित्वाचाच एक नियम सांगत होता. त्याने उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. आणि हाच मूळ मुद्दा आहे. याचा अर्थ केवळ मानवच नाही तर संपूर्ण सृष्टीने केवळ देवाच्या वचनानुसारच जगावे. आणि इथे देव म्हणजे त्रैक्य देव. हो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. ही त्रैक्य संकल्पना या संपूर्ण दस्तऐवजाचा पाया आहे. त्यामुळे उपासनेचा अधिकार केवळ आणि केवळ त्रैक्य देवाचाच आहे. तर पहिली आज्ञा कोणाची उपासना करायची हे ठरवते. पण मग दुसरी आज्ञा, ती तितकीच महत्वाची आहे. हो, कारण ती कशी उपासना करायची याच्या गाभ्याला हात घालते. आणि इथेच मूर्तीपूजेचा संबंध थेट सैतानाच्या अहंकाराशी जोडला जातो. अगदी. दुसरी आज्ञा मूर्ती बनवण्यास मनाई करते. स्रोत म्हणतो की सर्वात पहिली मूर्ती सैतानाने बनवली. स्वतःचीच. तो देवापेक्षा स्वतःवर जास्त प्रेम करू लागला. तो स्वतःचा उपासक बनला. आणि येशूच्या दुसऱ्या परीक्षेत त्याने येशूलाही तेच करायला सांगितलं. हो, ती परीक्षा जिथे तो येशूला जगाची सर्व राज्य दाखवतो. हो, लूक 4:5-8 मध्ये. अगदी. सैतानाने येशूला एका क्षणात जगाची सर्व राज्ये आणि त्यांचे वैभव दाखवले आणि म्हटले, जर तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.
ही तर मूर्तीपूजेची थेट मागणी होती. हो, देवाला सोडून माझी उपासना कर. पण येशूने उत्तर दिले, तू केवळ परमेश्वर देवाचीच उपासना कर आणि फक्त त्याचीच सेवा कर. इथेच सैतानाच्या मूर्तीपूजक स्वभावाला थेट आव्हान दिलं गेलं. एक मिनिटं थांबा. येशू सैतानापुढे झुकला असता तर काय झालं असतं हा प्रश्नच खूप मोठा आहे. मला वाटलं असतं की उत्तर मानवजात हरली असती असं काहीतरी असेल. पण स्रोत यावर काय म्हणतो? त्याचं उत्तर यापेक्षाही जास्त वैश्विक आहे का? हो, आणि इथेच या स्रोताची मांडणी खूप खोलवर जाते. स्रोत म्हणतो की हे घडणं मुळातच अशक्य आहे. अशक्य? हो, कारण देव स्वतःचे देवपण सोडू शकत नाही. तो खोटं बोलूच शकत नाही, कारण तोच सत्य आहे. अच्छा. पण तरीही जर आपण काल्पनिकरित्या विचार केलाच तर त्याचे परिणाम विनाशकारी असते. स्रोत म्हणतो की जर देवानेच वचन मोडलं तर ज्या आधारावर हे सगळं जग, वेळ आणि अवकाश टिकून आहे तो आधारच कोसळून पडेल. सगळं काही संपून जाईल. म्हणजे जसं एखाद्या सॉफ्टवेअर लिहिणाऱ्या प्रोग्रॅमरनेच जर कोडमध्ये व्हायरस टाकला तर तो संपूर्ण प्रोग्रॅमच निरुपयोगी होतो. अगदी तसं. इथे तर निर्माताच नियम मोडत आहे. आणि स्रोत दुसरी शक्यताही मांडतो नाही का? हो, जर समजा काळा अवकाश टिकले असते तरी सर्व देवदूत आणि मानव पतित झाले असते, कारण खुद्द निर्मात्यानेच आज्ञा मोडली असती. मग कोणत्याही सृष्टीसाठी आज्ञा पाळणे अशक्य झाले असते. बरोबर. नियमांना काहीच अर्थ उरला नसता. हे खूपच गंभीर आहे. मग या स्रोतानुसार मूर्ती म्हणजे नक्की काय? फक्त दगड किंवा सोन्याची प्रतिमा? नाही, त्याची व्याख्या खूप व्यापक आहे. म्हणजे देवाहून अधिक प्रिय असलेली कोणतीही गोष्ट मूर्ती आहे. कोणतीही गोष्ट? हो, मग ते आपले प्राण असोत, पैसा असो, नावलौकिक असो किंवा खोटं ज्ञान असो. कलश सैक्रांस पत्र 3:5 मध्ये पण असाच काहीसा उल्लेख आहे ना? अगदी. तिथे पौलाने लिहिले आहे की लोभ ही सुद्धा एक प्रकारची मूर्तीपूजा आहे. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात किती कठीण आहे. आहेच. म्हणजे या व्याख्येनुसार आपण कळत नकळत दररोज कितीतरी मूर्तींची पूजा करत असतो. हा विचारच थोडा अस्वस्थ करणारा आहे. तो आहे, आणि म्हणूनच स्रोत याचे परिणामही स्पष्टपणे सांगतो. काय? मूर्तीपूजा करणाऱ्यांचा शेवट अग्नीच्या सरोवरात होतो, कारण ते देवाच्या जागी दुसरी गोष्ट ठेवतात जी सृष्टीच्या मूळ रचनेच्या विरोधात आहे. ठीक आहे. तर पहिली आज्ञा उपासनेच्या विषयाबद्दल आहे, दुसरी पद्धतीबद्दल. आता तिसऱ्या आज्ञेकडे येऊया. परमेश्वराच्या नावाचा गैरवापर करू नये. हा संघर्ष या रणांगणावर कसा लढला जातो? इथे सैतानाची रणनीती बदलते. तो आता थेट उपासनेची मागणी करत नाही. मग तो काय करतो? तो देवाच्या चारित्र्यावर, त्याच्या नावावरच हल्ला करतो. स्रोत म्हणतो की सैतान देवाला खोटा आणि खुणी संबोधून त्याच्या नावाचा गैरवापर करतो. खोटा आणि खुणी हे कसं? त्याचा युक्तिवाद असा आहे की देवाने अशा आज्ञा दिल्या आहेत ज्या कोणीच पाळू शकत नाही, आणि मग त्या न पाळल्याबद्दल तो शिक्षा देतो, म्हणजेच तो खुणी ठरतो. आणि जर त्याने क्षमा केली तर तो न्याय राहिला नाही. या प्रकारे तो देवाच्या नावाला, त्याच्या चांगुलपणाला आणि न्यायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. आणि याच प्रकारचा आरोप येशूवरही झाला होता नाही का, परुषी लोकांनी? बरोबर. त्यांनी त्याच्यावर ईश्वर निंदा केल्याचा आरोप लावला होता. जेव्हा येशूने एका पक्षाघात झालेल्या माणसाला सांगितले, तुझी पापे माफ झाली, तेव्हा अगदी. तेव्हा धर्मशास्त्र्यांनी मनात म्हटले की हा ईश्वर निंदा करत आहे, कारण त्यांच्या मते पाप माफ करण्याचा अधिकार केवळ देवाचा आहे. पण स्रोत स्पष्ट करतो की ते बरोबर होते. अधिकार देवाचाच आहे, पण ते हे ओळखायला चुकले की येशू स्वतःच देव आहे. त्रैक्यातील दुसरा व्यक्ती. हो, त्यामुळे त्याला तो अधिकार आहे. म्हणून येशूला नकारणे म्हणजे देवाच्या खऱ्या नावाचा आणि स्वरूपाचा अपमान करणे आहे. आणि इथेच अक्षम्य पापाची संकल्पना येते. पवित्र आत्म्याविरुद्ध निंदा. हो. ही संकल्पना अनेकदा गैरसमज निर्माण करते. या स्रोतानुसार याचा नेमका अर्थ काय आहे? याचा अर्थ खूप नेमका आहे. हे केवळ येशूला नकारणे नाहीये, तर हे पवित्र आत्म्याच्या कार्याला थेट सैतानाचे कार्य म्हणणे आहे. म्हणजे बघा, पवित्र आत्मा चमत्कार आणि सामर्थ्याद्वारे साक्ष देतो की येशू हाच मशिहा म्हणजेच देव आहे. आणि परुषी लोकांनी त्यांनी येशूला सैतानाच्या राजाच्या सहाय्याने भूते काढताना पाहिले आणि ते म्हणाले की हे सैतानाचे काम आहे. म्हणजे त्यांनी पवित्र आत्म्याच्या साक्षीलाच नाकारले. हो, आणि हे पाप अक्षम्य मानले जाते, कारण ते देवाच्या तारणाच्या योजनेच्या सर्वात स्पष्ट साक्षीलाच थेट नाकारते. जणू काही डॉक्टर जीव वाचवणारा इंजेक्शन देत आहे आणि रुग्ण म्हणतोय की ते विष आहे. अगदी तसंच. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की उपासना कोणाची, कशी आणि देवाच्या नावाचा आदर कसा करायचा. आता चौथी आज्ञा,
शब्बातबद्दलची. हो. मी नेहमी याला एक दिवस सुट्टी घेण्याचा नियम मानत आले आहे. पण या स्रोतामध्ये याची एक पूर्णपणे वेगळीच व्याख्या आहे. अजिबात. हे फक्त एका दिवसाच्या विश्रांतीबद्दल नाहीये. या स्रोतानुसार शब्बात हा केवळ एक नियम नव्हता, तर भविष्यातील घटनांचे प्रतीक किंवा सावली होता. तो त्या खऱ्या विश्रांतीचे प्रतीक होता जी देव भविष्यात देणार होता. कोणती खरी विश्रांती? ती विश्रांती जेव्हा देव सैतानाचा न्याय करेल आणि पृथ्वीवर 1000 वर्षांच्या राज्याची स्थापना करेल. अच्छा. ती खरी विश्रांती आहे, जेव्हा सर्व पाप, संघर्ष आणि दुष्टाई संपेल आणि सृष्टीला आराम मिळेल. म्हणजे जुन्या करारातील शब्बात हा त्या अंतिम विश्रांतीची आठवण करून देणारा दिवस होता. हो, आणि त्याची वाट पाहायला लावणारा दिवस होता. मग आजच्या काळात आपल्यासाठी याचा काय अर्थ होतो? जर तो एक प्रतीक होता, तर आता आपण काय करायचं? स्रोतानुसार आता आपण त्या सावलीला नाही, तर मूळ वस्तूला धरून राहायचं आहे. आणि ती मूळ वस्तू म्हणजे? येशू. येशू स्वतःला शब्बाताचा प्रभू म्हणवतो. तोच खरा शब्बात, तीच खरी विश्रांती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पापापासून आणि मृत्यूच्या भीतीपासून विश्रांती मिळते. अगदी. त्यामुळे येशू आल्यामुळे आणि पवित्र आत्मा उपस्थित असल्यामुळे आता प्रत्येक दिवस हा त्याच्यामध्ये विश्रांतीचा दिवस आहे. आता एका विशिष्ट दिवसाचं बंधन राहिलेलं नाही. पण याचा शेवटच्या काळाशी जो संबंध जोडला आहे तो खूपच नाट्यमय आणि विचार करायला लावणारा आहे. हो, आणि इथे स्रोत थेट जुन्या करारातील एका भविष्यवाणीकडे जातो. दानियलच्या पुस्तकातली. हो, तिथे एका भविष्यातील दुष्ट शासकाचं वर्णन आहे, जो काळ आणि नियम बदलून टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि स्रोत म्हणतो की हाच सैतानाचा अंतिम डाव असेल. बरोबर. तो लोकांना एका विशिष्ट दिवशी उपासनेसाठी भाग पाडेल आणि त्याद्वारे त्यांना श्वापदाची खूण घ्यायला लावेल. म्हणजे खरा मुद्दा दिवसाचा नाहीये, रविवार की शनिवार याचा वाद नाहीये. अजिबात नाही. स्रोत स्पष्ट करतो की मुद्दा हा नाही की तो कोणता दिवस असेल. मुद्दा हा आहे की ती उपासना कोणाची असेल. ती उपासना सैतानाची असेल. हो, त्यामुळे त्या दिवशी उपासना करणे म्हणजे थेट देवाला नाकारून सैतानाला स्वीकारणे असेल. खरा संघर्ष दिवसाचा नाही, तर उपासनेच्या निष्ठेचा आहे. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया, जो या स्रोताने घेतला आहे. 5वी आज्ञा. आपल्या आई-वडिलांचा आदर करा. खरं सांगायचं तर मी 5व्या आज्ञेचा अर्थ नेहमी घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा असाच घेतला आहे. हो, तोच सामान्य अर्थ आहे. पण हा स्रोत म्हणतो की त्याचे मूळ येशू जो खरा पिता आहे त्याचा आदर करा हे आहे. हे खूप मोठं वैचारिक वळण आहे. हे थोडं विस्तारानं सांगा. हो, हे अनपेक्षित वाटू शकतं, पण त्याच्यामागे एक धर्मशास्त्रीय तर्क आहे. तो काय आहे? याचा आधार असा आहे की देव सर्व सृष्टीचा पिता आहे. त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. आणि जुन्या करारात यशाया 9.6 मध्ये हो, तिथे येणाऱ्या मशिहाबद्दल भविष्यवाणी आहे की त्याला सनातन पिता म्हटले जाईल. म्हणजे मशिहालाच पिता म्हटले आहे. हो, आणि नवीन करारात येशू म्हणतो की जेणेकरून जसा पित्याचा आदर करतात तसाच सर्वांनी पुत्राचाही आदर करावा. अच्छा. स्रोत ह्या सर्व गोष्टी एकत्र आणून सांगतो की येशू हाच आपला खरा सार्वकालिक पिता आहे. आणि आपल्या पृथ्वीवरील आईवडील? ते त्या खऱ्या पित्याचे केवळ प्रतिनिधी आहेत. म्हणून त्यांचा आदर करणे महत्वाचे आहे. पण या आज्ञेची अंतिम आणि खरी पूर्तता येशूचा आदर करण्यात आहे. आणि त्या आज्ञेशी जोडलेल्या दीर्घायुष्याच्या वचनाबद्दल काय, म्हणजे तुझे आयुष्य वाढेल? स्रोत हे वचन केवळ पृथ्वीवरील 70-80 वर्षांच्या भौतिक जीवनाशी नाही जोडत, तर ते अनंत काळच्या जीवनाशी आणि ख्रिस्ताबरोबर पृथ्वीवर 1000 वर्षे राज्य करण्याच्या वचनाशी जोडतो. देवाला म्हणजेच खऱ्या पित्याला मान देणाऱ्यांना मिळणारे हे अंतिम प्रतिफळ आहे. हो, हेच त्या वचनाची खरी आणि पूर्ण पूर्तता आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण या 5 आज्ञांच्या एका वेगळ्याच विश्वातून प्रवास केलाय. हो, खरंय. थोडक्यात सांगायचं तर या स्रोताने 10 आज्ञांना येशू ख्रिस्त नावाच्या एका मोठ्या कॅनव्हासवर पुन्हा रंगवले आहे. अगदी. तोच तारणारा, उपासनेचा केंद्र, खरी विश्रांती आणि खरा पिता आहे. आणि प्रत्येक आज्ञा ही देवाचे सत्य आणि सैतानाची फसवणूक यामधील एक रणांगण आहे. अगदी बरोबर. या स्रोताचा गाभा हाच आहे की तारण आणि खरं जीवन हे येशूचं देवत्व आणि त्याचं संपूर्ण सृष्टीवरील अधिकार ओळखण्यातून मिळतं. आणि त्याच्या आज्ञापालनातून. हो, त्याच्या आज्ञापालनातून. जेव्हा आपण येशूला आपला तारणारा, देव, विश्रांती आणि पिता म्हणून स्वीकारतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने नियमशास्त्र पाळू शकतो. येशू नियमशास्त्र रद्द करायला नाही तर पूर्ण करायला आला होता, याचा अर्थ हाच आहे. बरोबर.
तोच सर्व आज्ञांची पूर्तता आहे. आणि आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी. हा स्रोत आपल्या दैनंदिन निवडींना, आपण कशाला प्राधान्य देतो, कोणती सत्य स्वीकारतो, कोणाचा आदर करतो, कशी विश्रांती घेतो, यांना एका वैश्विक संघर्षाचा भाग म्हणून पाहतो, ज्याचे परिणाम अनंत काळ टिकणारे आहेत. आपल्या रोजच्या सामान्य वाटणाऱ्या कृतींकडे अशा उच्चस्तरीय धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास त्याबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल